दिव्य ज्योती ओवाळू ज्यांची आरती, नमन माझे सावित्रीस, आज जिची आहे जयंती, आज जिची आहे जयंती. आपल्या जीवाचे रान करून सुखी संसाराचा त्याग करून प्रत्येक महिलेला शिक्षण मिळावे यासाठी संकटांना सामोरे जाऊन प्रयत्न करणाऱ्या थोर व्यक्ती पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. आज त्यांची जयंती या निमित्त आपण येथे जमलेलो आहोत. उपस्थित मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे मी आधी मनपूर्वक स्वागत करते. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता 4थी अ मधील विद्यार्थिनी माझी मैत्रीण प्रणाली चांदणे हिने स्वीकारावे अशी माझी नम्र विनंती करते. आदिती हिने अध्यक्षपदाची जी सूचना मांडली त्यास मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. अध्यक्ष स्थान स्वीकारले आहे. यानंतर सर्व शिक्षक अध्यक्ष यांनी आपल्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे अशी मी नम्र विनंती करते. ॲडव्होकेट विशाखा बोरकर, मुक्काम पोस्ट पातूर जिल्हा. ते 4 भिंतीचे बंदिस्त घर. माझे नाव श्रेयस आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई या देशाच्या पहिल्या शिक्षिका होत्या. सावित्रीबाई यांनी मुलींसाठी शाळा उघडली. अशा सावित्रीबाईला मी वंदन करतो. जय जवान. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. माझा नमस्कार. माझे नाव प्रणवी. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या भारताच्या महिला शिक्षिका होत्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. यातना शिकवलेस तू स्त्रियांना, धन्य होतो आम्ही थोरी तुझी गाताना. वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. माझे नाव मधुरा आहे. मी इयत्ता 3री शिकते. दान शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दान, तीच सावित्री आज जगाची शिल्लेदार. तीच सावित्री आज जगाची शिल्लेदार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रणाली. आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. समाजात शिक्षणाचा दिवा पेटवला. इसवी सन 1848 मध्ये त्यांनी पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. शाळेत जाताना त्यांच्यावर दगडफेक, शिवीगाळ केली जात होती. तरीही त्या न डगमगता दररोज शिक्षण देत राहिल्या. Savitribai Phule is great social reformer and the first female teacher of India. She was born on 3rd January 1831 in Naigaon. Savitribai was मती विना मिती गेली, मिती विना गती गेली.
गती विना वित्त गेले, विद्ये विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. नमस्कार, मी आदिती सानप. आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथे जमलेलो आहोत. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी 2-3 शब्द सांग. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल मी आदिती इयत्ता 4ठी अ च्या वतीने सर्वांचे